आग पर नजर आएंगे अजय। पहला सेमीफाइनल स्ट्राइक एंड पर ऋषि, नॉन स्ट्राइक एंड पर ऋषि, और ये दोनों ही जोड़ी चलिए पहली गेंद सेमीफाइनल की ऋषि सरगर पहली गेंद पर उठा दिया है, ठोक दिया है पहला छक्का लॉन्ग ऑफ क्षेत्र में आता हुआ। सर्व करते हैं टीम स्वराज्य। आज जिस प्रकार खेल दिखाया है स्वराज के सभी खिलाड़ियों ने, मानो आज पूरी तरह से अपने आप को झोंकने का जो प्रयास किया है सभी खिलाड़ियों ने, काबिल तारीफ। तो चलिए यहां से अब 2 रन मुकम्मल होते हुए टीम का स्कोर कार्ड पर नजर डाले तो 8। 2 गेंदों में 8 रन स्कोर बोर्ड के ऊपर। और यहां से ऋषि सरगर अभी भी स्ट्राइक एंड पर मैदान की चारों तरफ निरीक्षण करते हुए कि किस दिशा में बड़ा स्ट्रोक लगाया जाए। आज तो जहां बल्ला घुमा रहे वहीं गेंद 6 रनों के पार जा रही है, इस प्रकार का खेल दिखाया है। इस बार थोड़ी सी दिशा इन गेंद थी और अपील की गई लाउड, लेकिन उस अपील को नकारा अंपायर का इशारा व्हाइट का, यानी कि 1+1। तो चलिए इस व्हाइट के साथ स्कोरबोर्ड में इजाफा, अब दुहरी अंक में जा पहुंचा स्कोरबोर्ड 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब हो गए बल्लेबाज ऋषि, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन मात्र संपर्क नहीं होता हुआ गेंद विकेट कीपर के दस्तानों में। और यहां से मात्र डॉट जिसकी दरकार थी गेंदबाज को, वो डॉट गेंद यहां पर आती हुई 10 के पायदान पर रुका हुआ स्कोरबोर्ड। अजय फिर एक बार इस बार आगे बढ़ के हल्के हाथों से मात्र ऑफ साइड के रीजन में खेलकर निकाला है। वहां पर जब तक खिलाड़ी आएंगे, आ रहे हैं 1 रन पूरा किया, दूसरे की मांग होगी। काफी तेजी से दौड़ते हुए इस 2 रन को भी कंप्लीट कर लिया गया। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, काफी अच्छे समय पे कॉल दे दिया था, जिसके चलते ऋषि ने भी अपना स्ट्राइक रोटेट करने का जो मन बनाया। ये तो फिर एक बार एक ही प्लेटफॉर्म पे दोनों ही गाड़ी नजर आती। अजय गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार पूरी तरह से तैयार, अलॉन्ग द कारपेट खेलकर निकाला ऑन साइड की दिशा में और 1 रन पूरा किया। 1 से संतुष्ट होना पड़ेगा। बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर बॉबी की, अपने आप के ऊपर संयम रखा। और अब यहां पर हमारे आयोजन कमेटी के साथ शाम की चाय और बड़ों की राय हमेशा ले लेनी चाहिए। थोड़ा सा रिफ्रेशमेंट होता हुआ हमारा कॉम बॉक्स। तो यहां से आखिरी गेंद अजय लेकर आएंगे। क्या बड़े हिट की दरकार होगी इस बार। खेला है लेकिन अलग कारपेट जाएगी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी है वहां पर, जब तक गेंद को उठाए और फेंके दोनों बल्लेबाजों को काफी आसानी से 1 रन लेने का मौका मिलेगा। और इसी 1 रनों के साथ अगर स्कोरबोर्ड पर नजर डाले तो टोटल 14 रन ऑन द बोर्ड। 1 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के एक सूझबूझ पारी नजर आती हुई आज के दिन में अगर स्वराज 11 की बात की जाए तो एक सूझबूझ भरा क्रिकेट देखने के लिए मिला। और खास करके ये 2 बल्लेबाज, ये दोनों खिलाड़ियों ने अपनी टीम की कमान को संभाली रखी। क्या होगा
तो चलिए अब नए गेंदबाज गेंदबाजी के लिए गेंदबाज रमजान अपनी वैयक्तिक पहली टीम के खाते की दूसरी ओवरिंग के हाथों में सौंपी गई है। स्कोरबोर्ड पर अंक हो चुके हैं 14 और विकेट अब तक कोई चटकाया नहीं है गेंदबाजों ने, यानी कि दोनों की पार्टनरशिप बिल्ड करने का जो प्रयास है वो कहीं ना कहीं सफलता की ओर बढ़ता हुआ। रमजान गेंदबाजी मार्ग पर ऋषि के लिए इस बार ऑफसाइड की दिशा में खेलकर निकाला, ऊंचाई ज्यादा, अजय पीछा करते हुए गेंद का, लेकिन मात्र जमीन को होती हुई दान, जब तक गेंद को उठाए फेंके, दोनों बल्लेबाजों ने चालाकी से ये 2 रनों को कंप्लीट किया। काफी बढ़िया तालमेल दोनों ही बल्लेबाजों के बीच में नजर आता हुआ और आज का खेल देखते हुए कहीं ना कहीं ऐसा लगता है कि स्वराज 11 डिजर्व करती है मेगा फाइनल तक जाना। आज इस टीम ने डिफेंड भी किया और चेस भी किया, प्रभावशाली खेल दिखाया आज संपूर्ण दिन में स्वराज 11 ने। और अंपायर का यहाँ इशारा एक बार और आता हुआ, इट्स अ वाइट बॉल, अतिरिक्त में 1 रन जुड़ते हुए स्कोर कार्ड के ऊपर 17 यानी कि खतरा, क्रिकेट का सबसे काला अंक यानी कि अशुभ अंक कहा जाता है। अब ये खतरा किस टीम के ऊपर मंडरा रहा है ये तो आने वाली गेंद जरूर दर्शाएगी, क्योंकि गेंदबाज रमजान है और वहीं सामने ऋषि सरगर। इस खतरे को कैसे टालेंगे ये दोनों ही टीमें। इस बार उड़ाया है, गेंद हवा में है जरूर, आर्या ने वह पहले ही दर्शाया कि गेंद गई सीमा पर, आता हुआ एक और बड़ा माइटी हिट षटकार। तो चलिए यहां से इस छक्के के साथ ये खतरा तो गेंदबाज के ऊपर मंडराता नजर आ रहा था, बखूबी देखा हमने इस छक्के के साथ ऋषि सरगर। अगली गेंद ऋषि सरगर के लिए फिर से एक बार बैट के निचले हिस्से पर लगी, मात्र जमीन को अलग कारपेट जाती हुई गेंद आर्या गेंद के ऊपर आएंगे, लेकिन ना दोनों ही बल्लेबाजों में वो सूझबूझ जो नजर आई है काबिल तारीफ है। तालमेल काफी बढ़िया, अपने हाइट के हिसाब से लंबे लंबे पैरों को फेंकते हुए 2 रनों को कंप्लीट किया यहां पर। और इसी 2 रनों के साथ अगर स्कोरबोर्ड पर नजर डाले तो 25 रन स्कोर कार्ड पर अंकित होते हुए। ऋषि सरगर ज्यादा समय अपने स्ट्राइक पर बिता रहे हैं, वो खूब भी जानते हैं कि बल्ला आज चल रहा है, आज दिन है, तो कहीं ना कहीं आज इस मुकाबले को पूरी तरह से अपने नाम किया जाए। इस बार हल्के हाथों से खेलकर निकाला, रमजान गेंद का पीछा करेंगे जब तक अपने फॉलो थ्रू में गेंद को उठाए, कवर करे। दोनों ही बल्लेबाजों ने अपना अपना छोर बदला और 1 रन मुकम्मल किया, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो यहां से फिर एक बार रमजान पूरी तरह से तैयार, लेकिन इस बार ऋषि सिंह, इनके कंधों पर वो जिम्मा होगा, इनके कंधों पर वो जिम्मेदारी होगी कि यहां से उनके बल्ले से भी कोई बड़ा स्ट्रोक आए। लीजिए इस बार खेला है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, खिलाड़ी है वहां पर, 1 रन पूरा किया, दूसरे की मांग और काफी आसानी से दूसरा रन भी कंप्लीट करते हुए तीसरे की मांग होगी और काफी बढ़िया तरीके से इस तीसरे रन को भी कंप्लीट कर लिया गया। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर, 29 रन ऑन द बोर्ड। 29 रन बिना किसी नुकसान के, हालांकि दोनों बल्लेबाज पूरी तरह से सेट हो चुके हैं अब मैदान के ऊपर, तो यहां से विकेट चटकाना सबसे बड़ी भूमिका होगी गेंदबाज की, लेकिन नहीं, यहां से दोनों बल्लेबाज इतने आसानी से विकेट छोड़ने के फिराक में नजर नहीं आते हुए। रमजान गेंदबाजी मार्ग पर है, हर गेंद पर एक नया वेरिएशन लेकर आ रहे हैं, लेकिन विकेट की जो खोज है वो अभी भी समाप्त नहीं हुई है, वो खोज अभी भी जारी है गेंदबाज की। यहां से रमजान फिर से एक बार ऋषि के लिए, ऋषि सरगर खेलकर निकाला है यहां पर हल्के हाथों से ऑफसेट के क्षेत्र में, खिलाड़ी है वहां पर, 1 रन पूरा किया, दूसरे की मांग होगी, लेकिन ना स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं ऋषि सरगर, इस वजह से मात्र 1 से ही संतुष्ट। और यहां पर टोटल स्कोर की तरफ अगर नजर डाले तो टोटल 30 रन 2 ओवर की समाप्ति के बाद।
लेकर जा सकते हैं और 50 का टारगेट कहीं ना कहीं एक अच्छा टारगेट कहा जा सकेगा डिफेंड करने के लिए, क्योंकि 39 रन डिफेंड किए इस टीम ने। पिछले मुकाबले में हमने देखा था। अब गेंदबाजी के लिए आए हैं मरी सुरेश मुनीम। सुरेश मुनीम आए हैं इस वक्त गेंदबाजी मार्ग पर। पहली ही गेंद ऐसा ऑफ स्टिक काफी बाहर जाती हुई अंपायर दंडित करते हुए 1 रन और जुड़ते हुए स्कोर कार्ड में। सुरेश मुनीम की बात की जाए तो इस मैदान के सबसे सफल गेंदबाज में इनकी गिनती होती है, इन्हें जाना जाता है वही गेंदबाज इस वक्त गेंदबाजी मार्ग पर। लेकिन सफल सिर्फ मैं हूं, यह दर्शाया ऋषि सरगर ने। गेंद को उठाकर फेंका सीमा रेखा के बाहर 6 रन। यस, आखिरी गेंद पर क्यों स्ट्राइक रोटेट नहीं की थी, क्यों 2 रन नहीं लिया था, यह प्रश्न चल रहा था इनके खेमे में स्वराज्य के। उसका यह उत्तर था सर कि मैं क्यों स्ट्राइक पर आना चाहता था। अभी भी 5 गेंदें बची है और ऋषि सरगर जैसा एक बढ़िया बल्लेबाज स्ट्राइक एंड पर है। फिर से एक बार कंधों का पूरा इस्तेमाल, हवा में गेंद ऑफसाइड के रीजन में वाइड स्लॉक पे खिलाड़ी तैनात, कैच को करेंगे पूरा। पहला झटका लगता हुआ स्वराज स्पोर्ट्स क्लब कलंबोली को। तो चलिए नए बल्लेबाज अब सुमित आए हैं। सुमित की अगर पिछले पारी की बात की जाए तो जब आए थे तब 2 बड़े माइट हिट उन्होंने लगाए थे। यहां से बची हुई गेंदों में अगर इनके बल्ले से इस वक्त भी अगर 2 बड़े माइट हिट आते हैं तो स्कोर एक अच्छी स्थिति में नजर आएगा। पटकी हुई गेंद इस बार मिस टाइमिंग, बल्ले के ऊपरी हिस्से लगा, अपने फॉलो थ्रू में कॉटन मोल्ड करते हुए एक और विकेट चला। स्वराज 11 का मैदान से बाहर। बैटर शेखर को भेजा गया मैदान के अंदर। शेखर होंगे इस वक्त स्ट्राइक एंड पर। अब कहीं ना कहीं ऋषि सिंह चाह रहे होंगे कि स्ट्राइक किसी तरह रोटेट करके मुझे दे, और जो बल्लेबाज आ रहा है कहीं ना कहीं उनसे उम्मीद होगी कि कमान एक तो छक्का इनके बल्ले से आए। सुरेश मुनीम फिर एक बार अपने गेंदबाजी मार्ग पर। पटकी हुई गेंद बल्ले को किनारा लेकर पीछे की तरफ गई और दोनों ही बल्लेबाजों ने अपना छोर बदलने में बिल्कुल भी समय व्यतीत नहीं किया और सिर्फ 1 रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज। यहां से अब बात की जाए स्कोरबोर्ड की। चार गेंदे 38 रन स्कोरबोर्ड पर और यहां से अभी भी 2 गेंदे बाकी। पटकी हुई गेंद, उसका पूरा फायदा उठाया और जिसकी मैं बात कर रहा था सर, स्ट्राइक पर आते ही वो छक्का चाहिए था, वो सिक्सर जड़ दिया। 6 रन। चलिए इस चक्के के साथ स्कोरबोर्ड में होता हुआ इजाफा 44 रन स्कोर कार्ड के ऊपर अंकित होते हुए यहां से क्या 50 पूरे होंगे? एक और 6 क्या यहां से ऋषि के बल्ले से देखने के लिए मिलेगा? यस, उड़ाया है, घुमाया है और गेंद गई है सीमा पार 6 रनों के लिए।
क्या बात है, 50 रन बनाकर 51 रनों का लक्ष्य रखा है। जिस मुकाम की थी दरकार वो मुकाम हासिल किया है बल्लेबाजों ने। 50 रन बनाकर 51 रनों का लक्ष्य रखा है रॉयल टीम के सामने। चला दोन्ही संघ विनंती असणार आहे, नाणेफेकचा कौल केला जाईल। रॉयल संघ आणि त्यांच्या सोबत समोर असणार आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक। चला रॉयल संघाचा अक्षय सरोदे इथं उपस्थित आहे आमच्या समवेत। तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक चला यायचं आहे, लगेच नाणेफेकचा कौल केला जाईल। चला चला जावलाबाई थोडा स्पीडअप करायचा आहे। जावलाबाई आपण पंच थोडा बॅट्समॅन बोलवायचा आहे लगेचच। तर या ठिकाणी प्रशांत भाऊजी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते दुसरा सेमीफायनलचा टॉस केला जाईल। आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध रॉयल ए। आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने नाणेफेकचा कौल जिंकला। चला विनंती असेल लगेच चेंडूचा निवड करायचा आहे आणि सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल। आणि पंच जावलाबाई तर चला जाऊया या दुसऱ्या सत्रामध्ये आणि आवाज ऐकूया मराठीचा एक सुमधुर आवाज आमचे गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर यांच्या माध्यमातून।
हॅलो. तर धन्यवाद आकाश. या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. 50 धावा धावफलकावरती आल्यात. एका सेफ झोन मध्ये जरूर स्वराज्य संघ पाहायला मिळतोय, परंतु रॉयल संघाच्या विरोधामध्ये 50 धावा हे कितपत आव्हानात्मक असणार आहे. येणारे 18 चेंडू आणि 50 धावा यात खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर स्वराज्य संघाची फलंदाजी जितकी ताकदवर आहे ना तितकीच धारदार त्यांची गोलंदाजी आहे. मागच्या सामन्यामध्ये सुपर बाहुली सारख्या ताकदवर संघाविरोधात जर का आपण पाहिलं, रणजित कट्टे पाटील संघाविरोधात जर का आपण पाहिलं तर 39 धावा या संघाने डिफेंड केल्या होत्या आणि अशा संघासमोर आता 50 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे गोलंदाजीची धार जी आहे ना ती आणखीनच तिखट त्यांना करावी लागणार आहे, कारण समोर प्रतिस्पर्धी संघ रॉयल आणि रॉयल संघाचा जर का आपण विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये मनीष शर्मा थोडासा जायबंदी झाला होता, थोडासा घायल झाला होता आणि त्यामुळे या खेळाडूवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. तुर्तास जर का आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये अरविंद ढेकळे आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळाले. यावर्षी आय थिंक पहिल्यांदा ते पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या सामन्यामध्ये जर का पाहिलं तर सुरेश मुनीमलाही आपण पाहिलं. एकेकाळी सलामीवीर फलंदाज म्हणून सुरेश मुनीमही रॉयल संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे फलंदाजीमध्ये थोडीशी बळकटी आणण्याचा प्रयत्न या दोन खेळाडूंमध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी करत असताना विराजनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे या 50 धावा कितपत आव्हानात्मक असणार आहे हे तर येणारे 18 चेंडू आपल्या समोर चित्र स्पष्ट होईल. परंतु सुरुवात ज्या पद्धतीनं करणं अपेक्षित आहे, जर का स्वराज्य संघानं त्या पद्धतीची सुरुवात केली किंवा पहिल्या षटकामध्ये जर का अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा राहिला, यावेळेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर कडे आहे. कलेक्शन खराब राहिलं, अन्यथा या ठिकाणी संधी निर्माण झाली असती. परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही कमालीची. बॉबी ॲज अ रनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की मागच्या सामन्यामध्ये थोडासा जायबंदी झाला होता, खेळाडू थोडासा दुखापतग्रस्त झाला होता, परंतु आपण नेहमी म्हणतो ना की वाघापेक्षाही जास्त डेंजरस हा जखमी वाघ असतो आणि सध्या तुषार शर्मा मने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर आल्यात, परंतु 51 धावांचं हे लक्ष्य गाठण्यासाठी अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत या सत्रातील 17. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. धीम्या गतीनं चेंडू फेकला, रिलीज पॉइंटला तो चेंडू पिक केला आणि भिरकावून दिलाय सीमारेखा पार. षटकार. 6 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. हळूहळू डोक्यावर काढायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती देखील मोठा फटका आला होता, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी केवळ उंची गाठली आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपली संपूर्ण ताकद दाखवत असताना स्लोवर रन पद्धतीचा चेंडूचा वापर करणं ही ओळख राहिली आहे गोलंदाजी करत असताना ऋषी सरगारची. परंतु हा स्लोवर वन चेंडू जर का तुम्ही पिक केलात तर त्या चेंडूवरती मोठा प्रहारही पाहायला मिळतो आणि मनीष शर्मानं एक्झॅक्टली तेच केलंय. वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ त्यानं चेंडू येऊ दिला, वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र फटक्याचं एक्झिक्युशन आलं. यावेळेला देखील उजव्या एष्टीच्या कोपात बाहेर निघणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ही निश्चितच धावफलकावरती अंकित केली जाते. एक प्लॅनिंग नुसार स्वराज्य 11 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि आकाश गुप्ता आपण ज्या पद्धतीनं म्हटलं की आज चांगल्या लयमध्ये संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतो, मग ती बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, तीनही डिपार्टमेंटमध्ये आज चमकदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. परंतु थोडंसं प्रेशर आहे. रॉयल संघ ज्या वेळेला तुमच्या समोर असतो ना त्यावेळेला हा दबाव तुमच्या गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील पाहायला मिळतो. येस, इट्स अ व्हाईट बॉल. लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू आहे. थोडंसं मानसिक दडपण आहे. मनीष शर्माचा जर का आपण विचार केला तर चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यानं सुरुवात दमदार मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 36 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु जायबंदी झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं आणि आता पुन्हा एकदा त्याच ईर्षेनं, त्याच जिद्दीनं तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. फिंगर्स रोल केल्या गेल्या, फलंदाज होता तयार आणि या चेंडूला देखील दाखवला जात आहे आसमान. चेंडू आउट ऑफ द पार्क. मनीष शर्माच्या बॅटमधून येतोय. षटकार. आजच्या दिवसभरामध्ये खूपच लांब लचक आणि मोठमोठे षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. मोठमोठ्या धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाल आणि त्यापैकीच आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी फलंदाजाच्या बॅटमधून आलाय. षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत त्या 16 धावा. पण मोठ्या धावांचा पाठलाग करताना सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात इथे मात्र मिळवून देण्यात यशस्वी ठरलाय. तब्बल 16 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू. ही आयडियल लाईन असणार आहे. खरं तर या लाईन आणि लेंथवरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. एक बचावात्मक पावित्र्य जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
चांगल्या चेंडूला सन्मान देत खराब चेंडूंवरती प्रहार केला. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. आणि अगदी तेच दर्शवत असताना आणखीन एक सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. आणि यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर विराज. टप्पा पडल्यानंतर शरीराच्या दिशेनं चेंडू आला क्रॉस द लाईन. फाईनच्या क्षेत्रामध्ये हा चेंडूला वळवण्याचा मानस होता. पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु पंचांनी सांगितलं की लेग स्टिकच्या वरून जाणारा हा चेंडू आहे, त्यामुळे डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल गोलंदाजांचा आत्मविश्वास निश्चितच या ठिकाणी बळावताना पाहायला मिळेल. स्वराज्य संघ म्हटलं तर सर्वाधिक युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये पाहायला मिळतो. यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, फटका फसलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र संधी मिळते. धावा एकवटल्या जात आहेत. पण दोनही लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षण जर का आपण पाहिलं तर ऑफ साईडला थोडंसं विखुरलेलं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 16 धावा, 19 धावा. 17च्या सरासरीनं धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती आल्यात. एक चांगली सुरुवात, एक आश्वासक सुरुवात, एक दमदार सुरुवात या दोनही आघाडीच्या बॅटर्सनं संघाला मिळवून दिली आहे. आणि इथून जर का पाहिलं तर यानंतरचा होणारा बॅटल अर्थातच एकीकडे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ, तर त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आपण निश्चितच रॉयल ए संघाला देखील पाहणार आहोत. रॉयल ए संघ म्हटलं तर सर्वच सिनियर मोस्ट खेळाडू त्या रॉयल ए संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जे खेळाडू रॉयल संघाचं प्रतिनिधित्व करतात, अर्थातच परेश कडके असतील, अक्षय सरोदे असतील, प्रभात अंबोरे असतील, या सर्वच खेळाडूंना आपण रॉयल ए संघामध्ये पाहायला मिळतात. परंतु रॉयल बी संघाचा जर का आपण विचार केला तर नव्या दमाच्या नव्या युगाच्या खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आणि त्या खेळाडूंना लीड करत असताना एक सिनियर खेळाडू म्हणून तुषार शर्मा अर्थातच मनीष शर्माला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, गोलंदाजीमध्ये होतोय बदल. आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना गोलंदाज तुषार बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळाला आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. मनीष शर्माच्या बॅट मधून येतोय या इनिंग मधला तिसरा उत्तुंग षटकार. 3 षटकार आतापर्यंत. सांघिक धावसंख्येचा जर का विचार केला तर 25 झाला का? 25 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जणू स्वागतच केलंय. मनीष शर्मा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे तोपर्यंत मात्र प्रतिस्पर्धी संघ थोडासा दबावामध्ये निश्चितच पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये ऋषी सरगासारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती हल्लाबोल केल्यानंतर आत्मविश्वास बळावलाय आणि मनीष शर्मा जितके जास्त चेंडू स्ट्राईक करेल, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, 3 षटकारांची आतषबाजी केली आणि तब्बल 21 धावांचं योगदान या सांघिक धावसंख्येमध्ये मनीष शर्माचं राहिलं आहे. परंतु इथे मात्र पहा लेग स्टिक वरती कदाचित हा चेंडू पिच करण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र धावफलकावरती बायच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळते. यस, इट्स अ वाईड बॉल. पंचांनी अवांतरचा इशारा केला आणि त्याचबरोबर 1+1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. थोडासा मानसिक दडपण आहे. पहिल्या चेंडूवरती एखाद्या गोलंदाजाचा ज्यावेळेला षटकार येतो त्यावेळेला तो थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळतो आणि हे चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आतापर्यंत चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करणारा, परंतु इथे मात्र लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन मिळालंय का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, प्रयत्न चांगला राहिला परंतु चेंडूला रोखणं कठीण आहे. चेंडू मात्र जाईल लो वन बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. या फटक्यामध्ये कॉपीबुक स्टाईलमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला, इनसाइड आउटचा फटका. खरं तर मनीष शर्मावरचं जे प्रेशर आहे ते रिलीज करणारा हा फटका होता आणि एफर्ट जर का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, क्षेत्ररक्षकानं वेगानं चेंडूच्या दिशेनं धाव घेतली आणि जेव्हा ओळखलं की हा चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे, शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने डाईव्ह लगावत असताना हा चेंडू अडवण्याचा मानस या ठिकाणी दाखवला. परंतु जोपर्यंत डाईव्ह लगावणार तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, एक चांगलं अस्त्र या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल, कारण यॉर्क लेनचे चेंडू या परिस्थितीमध्ये सर्वाधिक प्रभावी ठरतील. परंतु समोर फलंदाज कोण आहे, तो कशा लयमध्ये बॅटिंग करतोय हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आणि कदाचित हीच कानमंत्रणा इथे मात्र देत असताना आपल्याला गोलंदाजाला सुमितही पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये सिंगल आली आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं, ज्यावेळेला खराब चेंडू मिळतील त्याच्यावरती प्रहार करणं, ही रणनीती सध्या आपल्याला विराज खानावकरची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु मनीष शर्मा
या खेळाडूचा स्टान्स जर का आपण पाहिला तर नेहमीच आक्रमक स्टान्स आहे. थोडासा स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिजनला टार्गेट करणारी ही बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉडीचं पूर्णपणे वेट जर का पाहिलं तर बॅकफुटवरती शिफ्ट करताना तो पाहायला मिळतो आणि ज्यावेळेला थोडीशी अकोट टप्प्याची लाईन मिळते त्यावेळेला मात्र त्याच्यावरती मोठा प्रहार करताना या खेळाडूला आपण पाहिलंय. याही वेळेला जोरकास प्रहार, क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. झेल टिपला जाणार का? होय, टिपला जातोय झेल. ज्या विकेटसाठी जाळं बिंडलं गेलं होतं तो विकेट मात्र अखेरकार आपल्या खात्यामध्ये जमा केला जातोय. तुषारला मिळतं यश आणि फलंदाज तुषार शर्मा अर्थातच मनी बॅक टू द पॅव्हेलियन. धावांचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचं टार्गेट आहे. इक्वेशन जर का पाहिलं तर इथूनही 18 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. परंतु निर्णायक क्षणाला आलेली ही विकेट या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाची ठरते. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी लक्ष गाठायचं आहे 18 धावांचं. येणारे हे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे असणार आहेत कारण बॅटर अरविंद ढेकळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अरविंद ढेकळे म्हटलं तर या मैदानावरचा मास्टर माइंड खेळाडू म्हणून निश्चितच या खेळाडूकडे पाहिलं जातं. झेल टिपला गेला, थोडासा उशिरा का होईना परंतु ही विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत जर का विचार केला तर 14 धावा खर्च केल्यात. एक विकेटही आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. परंतु येणारे हे जे 2 चेंडू आहेत हे 2 चेंडू सर्वाधिक महत्वाचे असणार आहेत. या 2 चेंडूंवरती पूर्णपणे सामन्याचं समीकरण आपल्याला अवलंबलेलं पाहायला मिळणार आहे कारण विराज चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतोय. अरविंद नावारूपाला साजेसा खेळ जरी करू शकला नसला तरी या परिस्थितीमधून संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. त्यामुळे नजरा सध्या सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या या थेट मैदानाच्या आतमध्ये खेळलेल्या पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग प्रॉपर साधलेला नाहीये. ऋषी सिंग वेगानं चेंडूवरती येत आहेत आणि इथे मात्र दुसरी धाव घेण्याचं कोणत्याही प्रकारचं धाडस फलंदाज सध्या तरी करताना पाहायला मिळत नाहीये. पण मनीष शर्माच्या विकेटनंतर पूर्णपणे जो मोमेंटम होता तो शिफ्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे विकेटचं महत्व काय, क्रिकेटमध्ये तुम्ही जर का तुमच्या विकेटचं महत्व ओळखू शकलात. खरं तर या षटकामधील कामगिरी मनीष शर्मानं पूर्ण केली होती. धावसंख्या जी रिक्वायर्ड होती त्या धावसंख्येच्या जवळपास हा संघ पोहोचला होता. प्रतिषटक 17 या सरासरीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या षटकामध्ये 19, या षटकामध्ये आतापर्यंत 33 धावा आल्या होत्या. धोका पत्करण्याची गरज नव्हती परंतु तो धोका मनीष शर्माच्या माध्यमातून पत्करला गेला आणि विकेट गमावल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाची जी बॉडी लँग्वेज आहे ती पूर्णपणे जी पहिल्या 2 षटकांमध्ये जर का आपण पाहिलं तर ढिसाळ झाली होती ती बॉडी लँग्वेज पुन्हा एकदा एनर्जेटिक आपल्याला पाहायला मिळाली. 34 रन्स ऑन द बोर्ड. येणारे 7 चेंडू अजूनही शिल्लक आणि 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावा, 34 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. सामन्यातील हा सर्वाधिक महत्वाचा चेंडू असणार आहे. या चेंडूवरती सामन्याचं पूर्णपणे भवितव्य अवलंबून असेल. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर सामन्यामध्ये ड्रायव्हिंग सीटवरती रॉयल संघ पाहायला मिळेल. आणि इथे पहा फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेग पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, ओव्हर वेस्ट टाईट. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकत असताना नो चेंडूवरती येतोय गणागाती षटकार. ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि लागलीच स्क्वेअर लेग पंचांनी सांगितले की हा नो बॉल आहे. त्यामुळे समीकरण पूर्णतः बदललंय. जिथे 17 धावांची गरज होती आता ते समीकरण बदलतं. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. खरं तर चेंडू आणि धावांमध्ये केवळ 3चं अंतर आहे आणि या परिस्थितीमध्ये अरविंद ढेकळे एक चांगला विकल्प असू शकतो. जरी शेवटच्या चेंडूवरती अजूनही शिल्लक आहे शेवटचा चेंडूचा खेळ आणि या शेवटच्या चेंडूवरती सिंगल जरी आली तरी विराज स्ट्रायकिंग एंडवरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. ऑनसाईडच्या क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जाते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त स्वरूपाचा तैनात केला गेलाय. चेंडूची पडताळणी या ठिकाणी निश्चितच फलंदाजाच्या माध्यमातून केली जाते. परंतु निर्णायक क्षणाला टाकलेला हा जो नो बॉल आहे पूर्णपणे सामन्याचं चित्र हे विचित्र करणारा हा नो बॉल होता. कारण शेवटच्या चेंडूवरती अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. एक 22 धावा आतापर्यंत गोलंदाज तुषारनं खर्च केल्यात. एक महागडं षटक तुषारच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल डेंजर एंडकडे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. शेवटच्या चेंडूवरती आल्या धावा 2 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 गडी बाद 43. समीकरण मात्र उरतंय ते येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता.
चिल्लक विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. नो चेंडूवरती आलेला षटकार खऱ्या अर्थानं जर का आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण बदलणारा षटकार ठरला. मी सुरुवातीला देखील म्हटलं की 8 चेंडू 18 धावांचं समीकरण असताना गोलंदाजानं विकेटसाठी जाणं तर अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज येतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार आणि अरविंद ढेकळेच्या बॅट मधून येतोय या सामन्यातील हवा काढून टाकणारा फ्लॅट बॅटेड षटकार. ढेकळे हा एक चांगला विकल्प या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाला. सुमितचं स्वागत मात्र या ठिकाणी षटकाराने केलंय आणि हे दर्शवून दाखवतोय अरविंद की एज इज जस्ट अ नंबर. खरं तर एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे या संघामध्ये, आज या खास स्पर्धेसाठी समाविष्ट केला गेला आणि यावेळेला मात्र जोरकस प्रहार आणि जसा फटका खेळला तसा त्यानं ठाऊक होतं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे असणार आहे. एक हा सामना फिनिश करत असताना अरविंद ढेकळे च्या बॅट मधून येतोय विजयी षटकार.